आपको दिखाएंगे, जिससे आपको भी एहसास होगा कि किस तरीके से गुंडागर्दी नजर आती है। देखिए जरा, नेवी अफसर की किस तरीके से पिटाई कर रहे हैं मुंबई में शिव सैनिक। दो तस्वीर आपके सामने। पहली तस्वीर में आप देख सकते हैं 1999 साली ब्रिटिश लेखक सलमान रश्दींच्या कादंबरीला रझा अकादमीचा विरोध। 2000 साली बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या कार्यक्रमाला विरोध। 2015 मध्ये संगीतकार ए.आर. रहमान आणि इराणी सिनेनिर्माता माजिद मजिदी यांच्या मेसेंजर ऑफ गॉड या सिनेमाच्या विरोधात फतवा। 2012 साली मुंबईतल्या आझाद मैदानातील हिंसाचारात रझा अकादमीचा हात। याशिवाय तिहेरी तलाकच्या कायद्याला विरोध। इतकंच नाही तर कोरोना लसीलाही रझा अकादमीकडून विरोध झाला होता। आम्ही धर्माचं काम करतो, आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, आमच्या मागण्या आणि आमच्या भूमिका आम्ही कायम मांडत राहतो आणि अन्यायाविरोधात आम्ही नेहमी उभे राहतो, असं रझा अकादमीचं म्हणणं आहे। पण मग धार्मिक पुस्तकांचं प्रकाशन करणाऱ्या संस्थेचं दंगलींच्या मागे नाव कसं येतं? संस्थेचा सहभाग असलेल्या मोर्चांमध्ये हिंसाचार कसा होतो? तो कोण घडवतो? वादग्रस्त फतवे कोण काढतं? या प्रश्नांची उत्तरं सुद्धा रझा अकादमी देईल का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। उघडा डोळे बघा नीट। एक वफ्द हज़रत मौलाना सैयद मोइन मियां साहब क़िबला की क़यादत में गया था। वहाँ पर प्रकाश आंबेडकर साहब उपस्थित होते। यावेळी संजय राऊतांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या राज्यातील स्थितीवर नेत्यांनी भाष्य केलं। हा देश तुटणार नाही कधी, जोपर्यंत आपण एकत्र आहोत। हम सब एक है, एक रहेंगे। पालघरमध्ये 3 साधूंची जमावानं हत्या केलेली होती आणि या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली होती त्यापैकी 10 जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय। मुंबईतील ई पासच्या घोटाळ्याचा झी24 तासनं पर्दाफाश केलाय। ई पासचा ऑनलाईन अर्ज फेटाळल्यानंतर दलालांकडून अवघ्या 2 तासात पास मिळवल्याची उदाहरणं समोर आली आहेत। त्यामुळे पोलीस खात्यातही या घोटाळ्याची पाळंमुळं असण्याची शक्यता आहे। सदरच्या टोळीने आतापर्यंत अशा प्रकारे किती पास जनरेट केलेले आहेत आणि त्यामध्ये त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का? ज्या कार्यालयातून त्यांना अशा प्रकारचे ई पास जनरेट केलेले आहेत त्या कार्यालयातील सुद्धा काही कर्मचारी किंवा अन्य व्यक्तींचा त्याच्यामध्ये सहभाग आहे का, याबाबतची सुद्धा आम्ही तपास करणार आहोत। नागरिकांनी या घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी केली। मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी ई पासची मागणी केली। आम्ही टोटल 5,000 घेतो एका पासाचे। कारण कसं आहे, मुंबई ठाणा, तुम्ही आता घाटकोपरला आहे ना? हो, घाटकोपरला। हा, मुंबई ठाणा आणि नाशिक असं 3 जिल्ह्याचा पास घ्यावा लागतो। अच्छा, हा हा, तुम्हाला देणार तेवढा पास काढून, काही प्रॉब्लेम नाही। ओके, आणि मग फक्त तुम्हाला आधार कार्ड पाठवलं तर होऊन जाईल? फक्त आधार कार्ड पाठवा आणि पेमेंट मला गुगल पे करा। गुगल पे करायचे? हा, गुगल पे अकाउंट मध्ये देतो ना, टाकतो ना, अकाउंटला टाका। चेकची कॉपी पाठवतो मी तुम्हाला। यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 500 रुपयात वैद्यकीय प्रमाणपत्र द्यायलाही ते तयार झाले। संध्याकाळी 7 वाजता 2000 रुपये जमा केल्यावर अवघ्या 3 तासात म्हणजेच रात्री 10 वाजता ई पास तयार झाला असल्याचं त्यांनी फोन करून कळवलं आणि उर्वरित पैसे देऊन आणि त्वरित ई पास घेण्याची सूचनाही केली। त्यावर सकाळी ई पास ताब्यात घेतो असं सांगत आमच्या बनावट ग्राहकानं मुदत मागून घेतली। दरम्यान मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे उपायुक्त अकबर पठाण म्हणून 4 वेळा पास अप्लाय करून पास येत नाही। आता माझे एक रिलेटिव्ह ऑफ झाले होते, त्यासाठी मी पाससाठी 3 वेळा ट्राय केला पण माझा पास नाही आला। पण ह्या लोकांना पास मिळतात कसे? शिंदे यांनी आज अचानक ठाणे कोविड हॉस्पिटलला भेट दिली। शिंदे यांनी पीपीई किट घालून कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूसही केली। कल्याणची बैठक आटोपून एकनाथ शिंदे ठाण्याला परत निघत होते। अचानक ते कोविड रुग्णालयात गेले। तिथे पोहोचल्यावर त्यांनी तिकडच्या सुविधांचीही पाहणी केली आणि पीपीई किट घालून डॉक्टरांसोबत चक्क कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्ड्सना त्यांनी भेटीही दिल्या आहेत।